अफवांवर विश्वास ठेवून जास्तीत जास्त पेट्रोल डिझेल खरेदी करून गोंधळाची परिस्थिती तयार करू नका. मुख्यमंत्र्यांचं जनतेला आवाहन. पुरवठा साखळी बिघडवू नये, मुख्यमंत्र्यांची विनंती. पोलिसांच्या पेट्रोल डिझेलमध्ये कुठेही कमतरता नाही. नागपुरात बेजबाबदार वक्तव्य करणाऱ्या पोलिसावर कारवाईचे आदेश. मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. नागपुरात बेपत्ता मुलीच्या शोधासाठी गाडीत डिझेल नसल्याचं धक्कादायक उत्तर पोलिसांनी पालकांना दिल्याचं समजतंय. जालना शहरामध्ये अनेक पेट्रोल पंपावरती नो स्टॉकचे बोर्ड लागलेत. पेट्रोल पंपावर शुकशुकाट. पेट्रोल मिळत नसल्यानं ग्राहकांचे हाल. छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यातील अनेक पेट्रोल पंपांवर गर्दी. डिझेल मिळावं यासाठी कॅनची जवळपास अर्धा किलोमीटरची रांग, तर डिझेल भरण्यासाठी गाड्यांचीही मोठी रांग. मशागतीची कामं तोंडावर असताना धुळ्यात डिझेलचा तुटवडा. दोंडाईचामध्ये पेट्रोल पंपावर शेतकऱ्यांच्या कॅन्स घेऊन रांगा. पेट्रोल डिझेलसाठी उन्हात तासनतास उभं राहण्याची वेळ. बीडमध्ये पेट्रोल पंपावर वाहनधारकांची गर्दी. सकाळपासून पेट्रोल आणि डिझेलसाठी रांगा, तर दुसरीकडे शेतकऱ्यांची ट्रॅक्टरसाठी डिझेल मिळवण्यासाठी धडपड. शेतकऱ्यांच्या कॅन घेऊन पेट्रोल पंपावर रांगा. डिझेल मिळत नसल्यानं ग्राहकांचा संताप. बुलढाण्यामध्ये सलग 7व्या दिवशी इंधन टंचाईच्या झळा. जिल्ह्यातील 166 पेट्रोल पंपांपैकी निम्म्याहून अधिक पेट्रोल पंपावर डिझेल उपलब्ध नाही. परिणामी शेतकऱ्यांची ट्रॅक्टरच्या साह्यानं सुरू असणारी कामं ठप्प. मान्सूनच्या तोंडावर शेतकऱ्यांची कामं खोळंबली असून शेतकरी चिंतेत. आपल्याकडं पुरेसा साठा उपलब्ध आहे, परंतु मागच्या 8 दिवसामध्ये जो काही सेल होतोय तर तो पेट्रोलचा जो सेल आहे हा 25% वाढला आहे आणि डिझेलचा सेल हा 20% वाढलेला आहे. तर माझं नागरिकांना आव्हान राहील की कुठेही घाबरून जाण्याची आवश्यकता नाही आहे. तर अनावश्यक असं गाड्यामध्ये किंवा याच्यामध्ये पेट्रोल किंवा डिझेल भरून घेऊ नये. गरजवंतांना ते घेऊ द्यावं असं मी सर्व नागरिकांना आवाहन करतो. आणि कुठेही बुलढाणा जिल्ह्यामध्ये एवढा मोठा स्टॉक उपलब्ध असताना कुठेही घाबरून जाण्याची गरज नाही आहे. हिंगोलीमध्ये डिझेलचा तीव्र तुटवडा कायम. मेमध्ये ट्रॅक्टर व्यावसायिकांसाठी कमालीचा काळ. शेतात मशागतीच्या कामांसाठी ट्रॅक्टरची मागणी जास्त, मात्र डिझेल टंचाईमुळे संपूर्ण व्यवसाय अडचणीत. पेट्रोल पंपावर तासनतास उभं राहिल्यानंतर केवळ 20 लिटर डिझेल हाती. शेतीसाठी डिझेल धंदा करायचा जर म्हटलं तर ट्रॅक्टर चालवायचं असेल किंवा कोणते जर असेल तर शेतीला डिझेल आवश्यकच आहे. आता डिझेल जर दिलं तर तुमचे वाहन चालणार, शेतीचे ट्रॅक्टरचे धंदे होणार. आता बैल कोणापशी राहिलेले नाहीत. या वर्षामध्ये महिन्यामध्ये जे आमचं जे सीझन असते सगळे एका वर्ष एकीकडे आणि हा महिना एकीकडे असते कमावून एकाच्या बाबतीत. जर आज आम्ही 90%वर आम्ही लॉसमध्ये आहे. येणारे हप्ते आम्ही कसे फेडायचे. हिंगोलीमध्ये कॅन प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये इंधन देण्यावर बंदी. मशागतीच्या ट्रॅक्टरसाठी कॅन घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांवर रिकाम्या हाती परतण्याची वेळ. जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयामुळे शेतकरी संतापले. भंडाऱ्यात डिझेलसाठी मध्यरात्रीपर्यंत शेतकऱ्यांच्या लांब रांगा. लाखांदूर तालुक्यातील सगळ्या पेट्रोल पंपावर नो स्टॉकचा बोर्ड. डिझेल मिळत नसल्यानं शेतकऱ्यांची शेतीतली कामं रखडली. प्रत्येक शेतकऱ्याला आज आधुनिक युगाच्या काळामध्ये ट्रॅक्टरनं मशागत करावं लागते आणि त्याच्यामुळे प्रत्येकाला डिझेलची गरज असते. त्याच्यामुळे दिवसभर कष्ट करून आज रात्र बेरात्र या डिझेल पंपावर त्या माणसाला 2 वाजेपर्यंत 1 वाजेपर्यंत जागत राहून उपाशी ही परिस्थिती आज निर्माण झाली आहे. परभणीमध्ये सलग 4थ्या दिवशी डिझेल टंचाई कायम. जवळपास 2 किलोमीटर वाहनांच्या रांगा, तसंच कॅन घेऊनही स्थानिक पहाटेपासून पेट्रोल पंपावर. जालन्यात गॅस टंचाईचा फटका. गॅस टंचाई आणि वाढत्या दरामुळे जालन्यात पुरी भाजी महागली. पुरी भाजीच्या दरामध्ये 10 रुपयांची वाढ. भारताच्या बाहेर देशाची प्रतिष्ठा जपण्याचं काम मोदी करतात. ही गोष्ट आपल्याला विसरून चालणार नाही. शरद पवारांकडून मोदींचं कौतुक. जिथे देशाची प्रतिष्ठा असते तिथे राजकीय आरोप करायचे नसतात. शरद पवारांची प्रतिक्रिया. भारताच्या बाहेर देशाची प्रतिष्ठा जपण्याचं काम मोदी करतात. ही गोष्ट आपल्याला विसरून चालणार नाही. तिथं देशाची प्रतिष्ठा जिथे येते तिथं राजकीय हे करायचे नाही.
शरद पवारांच्या वक्तव्याशी सहमत नाही ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांची प्रतिक्रिया. शरद पवार पंतप्रधानांचं कौतुक करतात. ते म्हणतात की ते इतर देशांमध्ये जाऊन जगामध्ये जाऊन देशाची प्रतिष्ठा जपतायत. या बाबतीत राजकीय मतभेद असू नये. मी सहमत नाही, आम्ही सहमत नाही. शरद पवार पंतप्रधानांचं कौतुक करतात. ते म्हणतात की ते इतर देशांमध्ये जाऊन जगामध्ये जाऊन देशाची प्रतिष्ठा जपतायत. या बाबतीत राजकीय मतभेद असू नये. मी सहमत नाही, आम्ही सहमत नाही. शरद पवार जे बोलले ते महत्त्वाचं असून आज झालेल्या करारामुळे भारताचं भविष्य सुरक्षित. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान तर मोदी देशासाठी काम करत असल्याचं वक्तव्य. शिवसेनेकडून ऑपरेशन टायगर पुन्हा सक्रिय. ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार गेल्या काही दिवसात वारंवार शिवसेना नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. त्यामुळे पुन्हा चर्चांना उधाण. योग्य वेळी ऑपरेशन टायगर राबवलं जाईल, शिवसेनेतल्या सूत्रांची माहिती. ठाकरेंच्या शिवसेनेच्या खासदारांच्या शिवसेना नेत्यांची भेटीगाठी वाढल्या. आष्टीकर राजाभाऊ वाजेंनंतर वाकचौरेंनी सामंतांची भेट घेतली. राज्यात पुन्हा ऑपरेशन टायगरची चर्चा. शिर्डीतल्या MIDCतल्या कामानिमित्त भेटीसाठी वाकचौरे आले होते. दरम्यान निधीसाठी खासदार उदय सामंत यांना भेटलो असं खासदार सांगतायत. ऑपरेशन टायगरवर संजय राऊतांची प्रतिक्रिया. तर सगळे खासदार संपर्कात नसल्याचा संजय राऊतांचा दावा. निधीसाठी असं ते म्हणतात. निधीसाठी रस्ते, पाणी, दिवाबत्ती, बरं का, हा पाऊस, शेतकऱ्यांना मदत, कर्जमाफी, समृद्धी महामार्ग, शक्तीपीठ महामार्ग, अशा अनेक प्रश्नांसाठी ते भेटतात असं ते सांगतात. शरद पवारांनी मुंबईत आयोजित केलेल्या पक्षनेत्यांच्या बैठकीला रोहित पवार अनुपस्थित. बैठकीला न जाण्याबाबत सुप्रिया सुळेंची परवानगी घेतल्याचं रोहित पवारांचं स्पष्टीकरण. पक्ष काही अडचणीत येणार नाही रोहित पवार तिथं नाही गेला तर. पण इथं जर रोहित पवार नाही आला आणि या 2 तालुक्यासाठी जर नाही लढला तर तिथे शेतकरी अडचणीत येतील. मग आज शेतकरी अडचणीत येऊन जर त्या ठिकाणी त्याचं घर चालणार नसेल तर शेतकरी आणि तिथे असणारे लोक हे जास्त महत्त्वाचे. तर मी सुप्रियाताईंची त्या ठिकाणी परवानगी घेतलेली, विनंती केलेली आहे. कोकणातील ठाणे आणि रायगड अशा दोन्ही विधान परिषदेच्या जागांवर भाजपचा दावा. सूत्रांची माहिती. 17 जागांपैकी ठाणे आणि रायगड या 2 महत्त्वाच्या जागांवर भाजपचा दावा. ठाण्यात भाजपची मतं इतर पक्षांपेक्षा जास्त असल्याचा दावा केला जातोय. विधान परिषदेच्या सगळ्या जागांवर आम्ही तिघं एकत्र बसून चर्चा करतोय. मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. महायुती म्हणून एकत्र लढण्याचा विचार. आमचा प्रयत्न असा आहे की तिन्ही पक्षांनी एकत्रित बसून याचा निर्णय आम्ही करावा. आणि निश्चितपणे मला असं वाटतं की वेगवेगळ्या निकषांवर आम्ही चर्चा करतो आहोत. आणि या निवडणुकांमध्ये या सगळ्या जागांवर आम्ही तिघंही एकत्रितच गेलो पाहिजे असा आमचा प्रयत्न असणार.